हे पहा, हे अमलतासचं झाड आहे हे पहा किती सुंदर फुलं लागलेले आहे, पिवळे पिवळे. याची आपण भाजी करणार आहे. खूप सुंदर भाजी होते. अमलतास अमलतास के फूल है ये। इसकी सब्जी बहुत सुंदर होती है और अपन इसकी सब्जी बनाएंगे। देखो, बहुत सुंदर होती है इसकी सब्जी। ये देखो, ये अभी ये जंगल के सब पत्ते झड़ गए हैं और अभी नए से पत्ते सब झाड़ को आ रहे हैं। तो इसमें अभी ये सिर्फ फूल दिख रहे हैं। झाड़ को देखो कितने सुंदर फूल दिख रहे हैं। ये अभी ये जंगल बदल भी दिख रहा है अपने को, बादल भी आया है थोड़ा थोड़ा, और उसमें ये फूल देखो कितने सुंदर दिख रहे हैं। हे अमलतासचे फुलं आहे पहा, किती सुंदर दिसत आहे। याची भाजी खूप आयुर्वेदिक आहे। हे आयुर्वेदिक झाड, याची भाजी। देखो, अपन ये फूल की सब्जी बनाने के लिए अपन ये फूल तोड़ रहे हैं। ये तोड़वा रहे हैं झाड़ पे चढ़कर। अब इसकी सब्जी बनने वाली है। बहुत सुंदर सुंदर फूल दिख रहे हैं, बहुत ही सुंदर फूल है ये। देखो, खूप सुंदर फूल आहे। याची आपण भाजी करणार आहे पहा। नमस्कार, राधा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला हे अमलतासचं हे फुलं आहे याची भाजी करून दाखवणार आहे। हे मी झाडावरून तोडून आणलेले आहे। हे पण तुम्हाला दाखवलेलं आहे मी, का झाडावरून जंगलात गेलो होतो, जंगलातून झाडावरून वरून तोडून आणले आम्ही हे फुलं, आणि त्याची आता आपण ही भाजी करणार आहे। तर तुम्हाला पहा, हे आयुर्वेदिक भाजी आहे आणि रानभाजी आहे। आता यावेळेस म्हणजे मार्च एप्रिल मध्ये झाडांना फुलं येतात, तर हे जंगलातून, याला अमलतास म्हणतात। खूप आयुर्वेदिक भाजी आहे हे। तर याची आता आपण भाजी करणार आहे आज। तर हे तुम्हाला हे भाजी कशी करायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर पहा, आपण आता हे कशी करणार आहे। या भाजीला आपण धुवून घेणार आहे आधी, आणि त्याचे साहित्य पण तुम्हाला दाखवणार आहे। तर आधी मी हे भाजी धुवून घेते, हे तुम्हाला धुवून दाखवते। पहा, आपण चांगल्या स्वच्छ पाण्याने हे धुवून घ्यायची आहे। खूप छान होते याची भाजी, आणि आयुर्वेदिक रानभाजी आहे। करून बघा तुम्ही। हे उन्हाळ्यात असते, उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल महिन्यात, मे महिन्यात हे निघत असते जंगलात। पहा, हे आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहे, आणि नंतर मग हे बनवायचे आपल्याला। खूप सुंदर होते, करून बघा तुम्ही एक वेळा। खूप पॉवरफुल आणि आयुर्वेदिक भाजी आहे। पाणी काढून घ्यायचं याचं आपण। हे पहा किती छान आहे। हे पहा, हे धुवून घेतलेली आहे मी स्वच्छ पाण्याने, कारण माती वगैरे, ते धूळ वगैरे उडते ना, तर माती असते याच्यात, तर ते पूर्ण आपण ही धुवून काढलेली आहे भाजी। आता आपण याची भाजी करणार आहे। तर हे पहा, याच्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे टाकायला याच्यात। जिरं, हे पहा, हे जिरं, मोहरी, आणि हे धने पावडर आहे, हळद आहे, आणि हे मिरची आहे ना, खुडून घेतलेले आहे। 5-6 लसणाच्या लसूण 5-6 लसणाच्या पाकड्या ह्या
म्हणजे सोलून आणि कापून घेतलेले आहे. कोथिंबीर घेतलेली आहे आणि मीठ, तिखट, मोहरी हे सर्व आपण हे साहित्य याच्यात, आणि बेसन लागणार आहे आपल्याला, हे डाळीचं पीठ हे लागणार आहे याच्यात. तर हे घेतलेलं आहे आपण. छान होते, खूप सुंदर. आणि कांदा कांदा मी भरपूर घेतलेला आहे. आता मी थोडंसं हिंदीमध्ये पण सांगणार आहे का ये रान भाजी म्हणजे ये बहुत सुंदर होती है और इसको अमलतास बोलते हैं। अमलतास की भाजी है, जंगल में निकलती है और ये अप्रैल महीने में, अप्रैल मई में निकलती है। तो इसकी अपन बहुत टेस्टी टेस्टी अपन भाजी बनाने वाले हैं। तो ये अमलतास की भाजी है, सब्जी। इसको अपन ये प्याज लिए है, मीडियम आकार के 4-5 बड़े बड़े प्याज लिए हूँ मैंने। और ये लहसुन है, लहसुन को काट के इसके पीस कर लिए है। और नमक है, लाल मिर्च पाउडर है, धनिया पाउडर, जीरा, हल्दी, और ये इसको राई, ये राई है। ये अपन इसमें डालकर ये इसकी बहुत टेस्टी भाजी बनाने वाले हैं अपन। तो अब ये देखो, इसके लिए मैंने अब ये तेल ले लिया हूँ। अब ये तेल अपन ये बनाने वाले हैं। बहुत सुंदर होती है भाजी। देखो, इसको बना के देखो एक बार। हे पहा, आता मी हे पॅन ठेवलेला आहे। आता मी हे फोडणी देणार आहे भाजी। खूप सुंदर भाजी होते, टेस्टी। तर आपण आता हे पहा, पॅन ठेवून दिलेला आहे मी गरम करायला। ये कढ़ाई मैंने रख दी हूँ। अब इसमें मैं ऑयल डाल रही हूँ। अपन इसमें थोड़ा ये दाल बेसन पीस म्हणजे अपने को इसको भूनना है, इसलिए थोड़ा अपने को ऑयल ज्यादा लगेगा, इसलिए मैंने थोड़ा ज्यादा ऑयल डाला हूँ। और अपन ये इसकी तैयारी कर रहे हैं। अभी देखो, इसमें अब हम राई डाल देंगे, थोड़ी राई। ये गरम होने देंगे पहले। ये गरम हो गया कि इसमें फिर अपन राई डालेंगे। बहुत सुंदर होती है और ये गावरान भाजी है, जंगल से हमने तोड़ के लाई है। ये हमने कैसे तोड़े वो भी मैंने डाली हूँ, झाड़ पे चढ़कर, और जंगल से हमने ये तोड़ कर लाई हूँ। बहुत मेहनत और कसरत करके लाई हूँ जंगल से। आता हे मोहरी तडतडली म्हणजे आपण जिरं वगैरे टाकणार आहे याच्यात। जिरा आहे, कांदे आहे, हे टाकणार आहे। तर आपली ही मोहरी होऊ द्यायची आपल्याला। नंतर आपण हे जिरं वगैरे टाकणार आहे। पहा पहा, आवाज येत आहे तुम्हाला, मोहरीचा आवाज येत आहे तडतडण्याचा, छान। पहा, आता आपले हे जिरं टाकत आहे मी, खूप सुंदर होते पहा। आता हे लसूण आपण सोलून आणि कापून घेतलेले आहे, हे टाकत आहे। आणि थोडी लालसर झाली आपली लसूण म्हणजे आपण कांदा टाकणार आहे। म्हणजे दोन्ही मिक्स मिक्स सांगत आहे मी हिंदी मराठी मध्ये, थोडस भाषेमध्ये प्रॉब्लेम होऊ शकते, सॉरी। हे पहा, आपली लसण झालेली आहे थोड़ी। याच्यात आता मी हे कांदा टाकत आहे। प्याज डाल रही हूँ मैं लहसुन के अंदर। थोड़ा प्रॉब्लम हो सकता है भाषा में, दो भाषा में बोल रही हूँ मैं, तो ये देखो, ये मैंने ये प्याज डाल दी हूँ, कांदा टाकलेला आहे। पहा, ह्या रानभाजीमध्ये किंवा पालेभाज्या ज्या गाव हे असते जंगलाच्या रानभाज्या, त्याच्यात
भरपूर कांदा टाकायचा, म्हणजे खूप सुंदर भाजी होते, चविष्ट होते. आपण मिरच्या पण खोडून टाकल्या तर ते पण छान होते. तिखट टाका, मिरच्या टाका, लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या खोडून जर टाकल्या तर अजून छान टेस्टी होते. पहा, खूप सुंदर होणार आहे. तर हे पहा, आपल्याला हे कांदा आहे ना खूप लालसर होऊ द्यायचा आहे, तेव्हा भाजीला खूप छान चव येते. तर पहा, आपला हा कांदा आता होत आहे. याच्यात आपण बेसन पण भाजणार आहे. कांदा झाल्यावर आपण छान थोडं बेसन भाजून नंतर मग ही भाजी टाकणार आहे आपण. खूप सुंदर होते पहा. किंवा आपण बेसन आहे ना आपलं हे डाळीचं पीठ, हे आपण भाजून वेगळं भाजून पण याच्यात टाकू शकतो, म्हणजे छान मोकळी भाजी होते. थोडं वेगळं भाजून घ्यायचं आणि नंतर याच्यात टाकायचं, तर ते पण पहा. आता आपलं हे कांदा आहे ना थोडं होत आलेला आहे. आता याच्यात आपण म्हणजे 50% झालेला आहे. तर याच्यात आता आपण मसाला वगैरे टाकणार आहे. आपल्याला बेसन पण भाजायचं आहे याच्यात, म्हणून आपण आता याच्यात तिखट मीठ वगैरे हे पहा, हे तिखट घेतलेलं आहे मी, हे टाकत आहे. आणि हळद, याच्यात रानभाज्यामध्ये हळद वगैरे नाही टाकली, पालेभाज्या फुलाच्या ह्या तर चालते म्हणा, पण मी टाकत असते थोडंफार. आणि मीठ, हे जिरा पावडर आहे, धने पावडर, कोथिंबीर आपण वरून टाकणार आहे. आणि मीठ पण वरून नंतर टाकू, कारण हे चिमते ना फूल, तर त्याचं प्रमाण आपल्याला माहित नसते, म्हणून आपण सुरुवातीला कमी मीठ टाकायचं. नंतर मग वाटल्यास आपल्याला वाटलं तर आपण टाकू शकतो. बहुत सुंदर टेस्टी होती है ये भाजी. देखो सब्जी फूल की, अमलतास के फूल की सब्जी है ये, बहुत सुंदर होती है। ये फूल को अपन ने धो लिए है और ये बना रहे हैं। इसमें अपन ने ये प्याज जो है इसमें सब मसाला डाल दी हूँ, मिर्ची, हल्दी पाउडर, धने पाउडर, ये सब डाल दिए हूँ। अब इसमें हम क्या करेंगे, थोड़ा ये दाल बेसन ये डाल के थोड़ा हम भून लेंगे इसको, बहुत टेस्टी बनती है। और अब फिर इसमें हम ये जो धोए हुए फूल है ना ये डालेंगे हम। इसको अच्छा थोड़ा भून लिए, म्हणजे क्या होता है, ये सब्जी बहुत टेस्टी भी बनती है और चिकट नहीं होती है, मोकली मोकली बनती है। आपण थोडस हे बेसन जर चांगलं भाजून घेतलं ना तर हे चिकट होत नाही, आपली भाजी छान मोकळी मोकळी होते. तर आपण हे छान याच्या तेलात कांद्यासोबत हे बेसन आपण भाजून घेणार आहे. आणि थोडे थोडे मग हे फुलं टाकणार आहे. अमलतासचे फुलं हे म्हणजे रानभाजी आहे आणि पहा सुंदर होते. हे मी करून दाखवत आहे. आता थोडे थोडे आपण हे फुलं टाकायचे याच्यात. हे पहा, हे फुलं आपण आता थोडे थोडे टाकणार आहे. याच्यासोबत हे फुलं पूर्ण चिमून जातात आणि खूप सुंदर आपली भाजी बनते. हे पहा, आतापासूनच आपल्याला हे भाजीचा कलर खूप छान दिसत आहे. मीठ आपण थोडं टाकलेलं आहे, आपण मीठ नंतर अजून टाकणार आहे. आणि कोथिंबीर आपलं राहिलेलं आहे ते पण टाकणार आहे आपण. करून बघा तुम्ही एक वेळा या पद्धतीनं, मी जसं केलेलं आहे तसं. याच्यात आपण शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकतो, त्याने पण आपली भाजी खूप टेस्टी होईल. पहा,
आपली भाजी होत आहे छान. आपण याच्यात बेसन पण भाजून घेतलेलं आहे, तर खूप टेस्टी टेस्टी होणार आहे आपली भाजी. हे अमलतासच्या फुलाची भाजी, फुलाची भाजी आहे हे. मे महिन्यात, एप्रिल किंवा मे महिन्यात, एप्रिलच्या शेवटी आणि मेच्या पहिल्या आठवड्याला हे भाजी असते. आणि नंतर याला मग शेंगा लागतात. याच्या शेंगा लांब लचक असतात. त्याचा ज्यूस पण घेतात. पोटातील विकार वगैरे असलं ते पूर्ण निघून जाते त्याने. म्हणजे पोटातलं घाण आहे त्याचं शरबत सारखं लांब लांब शेंगा असते, त्या शेंगा उकडायच्या आणि उकडून मग ते पाणी शरबत सारखं घ्यायचं, रात्रभर राहू द्यायचं, सकाळी घ्यायचं ते पाणी. छान पोट साफ होते त्याने. हे फुलं आहे. आता उन्हाळ्यात काय आहे, फक्त जंगलात तुम्हाला याच फुलं याचेच अमलतासचेच फुलं दिसतील. पूर्ण जंगल वाढलेलं आहे आणि त्याच्यात छान सुंदर सुंदर पिवळे पिवळे हे झाड दिसते. खूप सुंदर दिसते. तर तुम्ही करून पहा एक वेळा. पहा, छान होत आहे आपली भाजी. बहुत सुंदर होती है. रान भाजी है ये, जंगल की सब्जी है, जंगल से तोड़ के लाई है हमने और बहुत ही सुंदर होती है ये. करून बघा तुम्ही एक वेळा. छान टेस्टी टेस्टी भाजी. आणि रानभाजी, आयुर्वेदिक भाजी आहे हे. गावरान भाजी, गावरान भाजी म्हटलं चालते, रानभाजी म्हटलं चालते. याच्यात आपण काय करणार आहे आता, थोडं म्हणजे जे बेसन घेतलेलं आहे आपण, ते शिजलेलं नाही आहे आपलं. आपण भाजून घेतलेलं आहे पण ते शिजलेलं नाही आहे. तर याच्यात आपण आता थोडं पाण्याचा शिरकाव टाकणार आहे, थोडं मीठ टाकून. कारण आपण मीठ थोडं कमी टाकलेलं होतं. आता पण जास्त नाही टाकायचं आहे आपल्याला, नाहीतर आपली भाजी खारट होऊन जाईल. तरी हे टाकून थोडं पाण्याचा शिडकाव थोडं थोडं टाकायचं आहे. हे पहा, म्हणजे आपली भाजी पण शिजून जाईल आणि जे आपण बेसन टाकलेलं आहे ते पण शिजून जाईल. कच्चे राहणार नाही आपली भाजी आणि खायला पण खूप चविष्ट होते. पहा, रानभाजी हे तुम्हाला मी हे रानभाज्यांचे व्हिडिओ भरपूर टाकलेले आहे. उमराच्या फळाची भाजी, हे अमलतासची भाजी, शेवग्याच्या फुलाची भाजी, पानाची भाजी, मरिंगाची, हे असे मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे. तुम्ही पहा. शेवग्याचे प्रकार 3ही टाकलेले आहे मी. फुलाचे, फळाची भाजी म्हणजे शेंगाची भाजी आणि पानाची भाजी हे पण टाकलेली आहे मी. करून बघा तुम्ही एक वेळा, ते पण करा. आणि हे अमलतासची भाजी हे पण करून बघा तुम्ही, खूप सुंदर होते. पहा, अजून थोडंसं पाण्याचा शिरकाव टाकत आहे मी, म्हणजे आपलं हे जे भाजी आहे बेसन, हे कच्चं नाही राहिलं पाहिजे आणि हे फुलं पण शिजले पाहिजे. म्हणून आपण थोडं थोडं याच्यात पाणी टाकणार आहे, म्हणजे छान होऊन जाते.
खूप सुंदर भाजी झालेली आहे आपली. आता मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. पहा, आता आपली ही भाजी झालेली आहे. मी आता तुम्हाला काढून दाखवणार आहे. पहा किती सुंदर सुंदर भाजी झालेली आहे. हे अमलतासच्या फुलाची भाजी आहे. पहा, खूप सुंदर भाजी झालेली आहे. पहा किती सुंदर भाजी झालेली आहे आपली. हे मी थोडीशी भाजी तुम्हाला काढून दाखवलेली आहे. गॅस बंद करत आहे आता. हे पहा किती सुंदर भाजी झालेली आहे. खूप छान झालेली आहे भाजी. कलर पण सुंदर आलेला आहे याच्यात आपण कांदा भरपूर टाकलेला आहे आणि बेसन पीठ, डाळीचं पीठ टाकून आपण केलेली आहे. तर खूपच सुंदर भाजी झालेली आहे. गावरान भाजी करून पहा तुम्ही एक वेळा ही भाजी. आणि खूप उपयोगी आयुर्वेदिक भाजी आहे. हे आपल्या म्हणजे स्वास्थ्यासाठी खूप चांगली भाजी आहे. हे खूप टेस्टी झालेली आहे. आपण आता हे भाजी खाणार आहे. तर पहा किती सुंदर झालेली आहे भाजी.